फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज आपण 7 ऑक्टोबरचे इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज आहे इंडियन ट्रायोनी विन केलेला आहे गोल्ड मेडल इन मेन्स 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल मध्ये, जे की झालेलं आहे पेरू इथल्या लिमा इथे ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. तर सविस्तरपणे बघूया कोणी जिंकलेलं आहे, ट्रायोचे नाव काय आहे. सो इंडियन टीम यांनी ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप जे की झालेली आहे पेरू इथल्या लिमा मध्ये, तिथे मेन्स 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल टीम कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल विन केलेला आहे. ओके, तो जे इंडियन ट्रायो आहे त्याच्यामध्ये त्यांचे नाव आहे मुकेश नेलवली, राजवर्धन पाटील आणि हरिसिमर सिंग रथा. ओके, हे 3 जण आहे हा ट्रायो यांचा, यांनी गोल्ड मेडल विन केलेला आहे. सो इंडियाचा मेडल काउंट काय आहे, तर इंडियाने या विन मुळे 11th गोल्ड मेडल सिक्युअर केलेला आहे या चॅम्पियनशिप मुळे, आणि टोटल मेडल टॅली आहे 16, ज्यामध्ये 11 गोल्ड आहेत, 1 सिल्वर आहे आणि 4 ब्रॉन्झ मेडल आहेत. तो मेडल टॅली मध्ये इंडियाने मेंटेन केलेली आहे पोझिशन टॉप पोझिशनवर, आणि सेकंड प्लेसवर आहे चायना विथ 3 गोल्ड 1 सिल्वर मेडल. ओके, म्हणजे 4 मेडल आहेत चायनाकडे आणि ते सेकंड पोझिशनवर आहेत, आणि इंडियाकडे आहेत 16 टोटल मेडल, त्यामध्ये 11 गोल्ड आहेत, 1 सिल्वर आहे आणि 4 ब्रॉन्झ मेडल आहेत. ओके, सो नेक्स्ट आणखी एक न्यूज आहे याबद्दलची, सो बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया सक्सेस झालेला आहे ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये, जे की झालेली आहे लिमा मध्ये. तर बघूया आता त्याच्यामध्ये कोण कोण आहेत जे विनर आहेत गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झचे. सो गोल्ड मेडल स्वाईप इन वुमेन्स 25 मीटर स्टँडर्ड पिस्टल, यामध्ये बघूया इंडियन शूटर दिवांशी हिने वोन केलेला आहे सेकंड इंडिव्हिज्युअल गोल्ड इन वुमेन्स 25 मीटर स्टँडर्ड पिस्टल इव्हेंट मध्ये. ओके, विथ स्कोर किती आहे, त्याचा स्कोर आहे 600 आउट ऑफ 564 आउट ऑफ 600. ओके, तर 600 म्हणून 564 हा तिचा स्कोर आहे, आणि तिने सिक्युअर केलेला आहे टॉप स्पॉट, फॉलोड बाय तिचे जे टीममेट आहे परीक्षा गुप्ता विथ 559 पॉइंट्स आणि मानवी जैन विथ 557 पॉइंट्स. ओके, आणि यामुळे इंडियाने काय केलेलं आहे, इंडिया फर्स्ट क्लीन स्वीप या इव्हेंट मधलं. नेक्स्ट आता ज्युनियर मेन स्टँडर्ड पिस्टल मध्ये पाहायला गेलं तर मेन्स इव्हेंट मध्ये सूरज शर्मा यांनी गोल्ड मेडल विन केलेला आहे. स्कोर होता त्यांचा 571 अहेड ऑफ पोलंडच्या इवाना रकिशची. ओके, त्यांचे जे स्कोर आहे ते आहे 568, वाईल इंडियाचे जे मुकेश नेलवली आहे त्यांनी सुद्धा 4 गोल्ड मेडल्स वोन केलेले आहे, 4 गोल्ड मेडल्स कॉम्पिटिशन मध्ये, आणि त्यांनी या कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी सिक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल. ओके, फर्स्ट मेन्स इव्हेंट मध्ये सूरज शर्मा यांनी गोल्ड केलेला आहे विन, नेक्स्ट पोलंडच्या इवाना यांनी सिल्वर, आणि थर्ड मुकेश नेलवानी ज्यांनी की ब्रॉन्झ केलेला आहे. नेक्स्ट अदर इंडियन शूटर्स जे आहे ज्यामध्ये आहे हरसिमर सिंग रथा, त्यांचे स्कोर आहे 565, राजवर्धन सिंग पाटील 562 स्कोर आहे, प्रद्युमन सिंग 562 स्कोर आहे, आणि यांनी सिक्युअर केलेला आहे, फिनिश केलेला आहे 7th, 8th आणि 9th पोझिशनवर रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट आता परफॉर्मन्स बघूया ज्युनियर वुमेन्स 50 मीटर रायफल प्रोन मध्ये. तर ज्युनियर वुमेन्स 50 मीटर रायफल प्रोन इव्हेंट मध्ये मेल्विना जोल ग्लॅन्सन यांनी वॉज द टॉप इंडियन परफॉर्मर होत्या त्या, आणि त्यांनी फिनिश केलेला आहे 14 पोझिशनवर त्यांनी फिनिश केलेला आहे, त्यांचा स्कोर होता 617.5 चा. नेक्स्ट प्राची गायकवाड ज्यांचा स्कोर आहे 616.7, खुशी 615.1, आद्या अग्रवाल 614.2 आणि अनुष्का ठाकूर यांचा स्कोर आहे 611.9, आणि यांनी सिक्युअर केलेला आहे पोझिशन 19, 26, 27 आणि 35 प्लेसवर रिस्पेक्टिव्हली. ओके, सो ही आहे मेडल टॅली तर आपण आधी बघितली आहे. नेक्स्ट आपण बघितली आहे की कोणी कोणी ब्रॉन्झ वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये ब्रॉन्झ, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहे, आणि हा टोटल असा हा चॅम्पियनशिप होता ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024, जो की हेल्ड झालेला होता पेरू इथल्या लिमा मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज.
ओके, नेक्स्ट आहे WHO नी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी अप्रुव्हल दिलेला आहे फर्स्ट डायग्नोस्टिक टेस्ट एमपॉक्स डिसीजच्या. ओके, सो ही जी एमपॉक्स डिसीज आहे यामुळे जी अप्रुव्हल मिळालेला आहे तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, तर इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन मुळे एनहान्स होईल डायग्नोस्टिक कॅपॅसिटी आणि रॅपिड आणि ॲक्युरेट टेस्टिंग सुद्धा त्यामुळे मिळेल. ओके, आउटब्रेक डाटा काय आहे, तर जो डाटा आहे एमपॉक्स रिलेटेड, सो त्यामध्ये ओव्हर 30,000 केसेस एमपॉक्सचे हे रिपोर्ट झालेले आहे आफ्रिकामध्ये आणि रिझल्टिंग ओव्हर 800 डेथ्स आणि टोटल असे केसेस 30,000 केसेस आफ्रिकामध्ये रिपोर्ट झालेले आहेत, त्यामधले 800 ची डेथ सुद्धा रिपोर्ट करण्यात आलेली आहे. सो ही डिसीज जी आहे ही डिटेक्ट करण्यात आलेली आहे 16 कंट्रीज मध्ये, ज्यासोबत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो यामध्ये ही जी आहे कंट्री डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो ही सेव्हिअरली अफेक्टेड आहे. ओके, ट्रान्समिशन कसं होते आता एमपॉक्सचं, सो ही जे एमपॉक्स आहे हे एक व्हायरस आहे जे की ट्रान्समिट होते फ्रॉम इन्फेक्टेड ॲनिमल टू ह्युमन कडनं, आणि ह्युमन टू ह्युमन सुद्धा ते एकतर फर्स्टली ते ॲनिमल टू ह्युमन होत असते ट्रान्समिट. नेक्स्ट जे ह्युमन्स आहे, ह्युमन्स टू ह्युमन्स पण ते स्प्रेड होतात, जसं की जास्त फिजिकल कॉन्टॅक्ट असला, खूप जवळून जर कॉन्टॅक्ट असला, क्लोज फिजिकल कॉन्टॅक्ट, तर त्यामुळे सुद्धा ही जी एमपॉक्स डिसीज आहे ही स्प्रेड होत असते. ओके, ट्रान्समिट होते. तर हे आहे ट्रान्समिशन बद्दल. सिम्पटम्स काय आता एमपॉक्सचे, तर त्याच्यामध्ये फीवर, मसल एक आणि लार्ज बॉईल लाईक स्किन लेसन. सो हे असे सिम्पटम्स आहे एमपॉक्सचे. तर याच्यासाठी WHO ने काय केलेले आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे फर्स्ट डायग्नोस्टिक टेस्ट करता. नेक्स्ट आता WHO बद्दल बघितलं गेलं तर फॉर्मेशन झालेलं आहे 7 एप्रिल 1948 मध्ये. हेडक्वार्टर आहे जेनेवा स्वित्झर्लंड इथे. डायरेक्टर जनरल आहे टेड्रोस ॲडनॉम गेब्रेयन्स आणि डेप्युटी डायरेक्टर जनरल आहे मायकल रॅम. ओके, सो हे झालं आहे न्यूज. WHO ने अप्रुव्हल दिलेलं आहे फर्स्ट डायग्नोस्टिक टेस्टच्या एमपॉक्स करता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे अपॉइंटमेंटची न्यूज आहे. तर अपॉइंटमेंट आणि रेजिग्नेशनची न्यूज आहे जी की आहे 197 कम्युनिकेशनची. तर बघूया 197 कम्युनिकेशन्स हे कंपनी आहे बिहाइंड पेटीएम यांनी अपॉइंट केलेला आहे दीपेंद्र सिंग राठोड यांना ऍज अ चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून. कशाचं, पेमेंट्स आणि सिनियर मॅनेजमेंट पर्सनल म्हणून. ओके, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, पेमेंट्स आणि सिनियर मॅनेजमेंट पर्सनल म्हणून धीरेंद्र सिंग राठोड यांना अपॉइंट केलेला आहे पेटीएमनी. सो प्रिव्हियसली राठोड हे सर्व करत होते ऍज सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून ऍट पेटीएम पेमेंट बँक इथे, आणि पेटीएम पेमेंट बँक जी आहे हे एक असोसिएट फर्म आहे OCL ची. ओके, OCL ची ही एक असोसिएट फर्म आहे. नेक्स्ट आता आउटगोईंग CTO चे ट्रान्झिशन काय आहे, तर जे आता यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे यांच्या अगोदर सुद्धा तिथे CTO म्हणून कोणीतरी असेल, तर ते कुठे वर्क करणार आहेत आता, तर जे आउटगोईंग CTO आहे मनमीत सिंग धोडी यांना नवीन रोल देण्यात आलेला आहे ऍज AI फेलो म्हणून पेटीएम मध्येच. तर डोडी यांनी लीड केलेले आहे प्रोजेक्ट ज्याचा फोकस आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर, इनोव्हेशन इन जे कंपनीमध्ये जे इनोव्हेशन करायचे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू, तर ते प्रोजेक्ट काय करतील, लीड करतील. ओके, म्हणून त्यांच्या जागेवर आता दीपेंद्र सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट लीडरशिप चेंजेस आणखी झालेले आहेत, तर कोणाकोणाचे झालेले आहे, सुरेंद्र चावला जे की फॉर्मर मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO आहेत पेटीएम पेमेंट बँकचे, यांनी रिझाईन केलेले आहे एप्रिल मध्ये. आणि अरुण कुमार बन्सल जे की फॉर्मर एक्झिक्युटिव्ह आहे IDBI बँकचे, यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे त्यांच्या जागेवर ऍज न्यू MD अँड CEO म्हणून जुलैमध्ये. ओके, नेक्स्ट भावेश गुप्ता जे की प्रेसिडेंट आणि CEO आहे पेटीएमचे, त्यांनी सुद्धा रेजिग्नेशन दिलेलं आहे मे मध्ये. नेक्स्ट वरुण श्रीधर जे की फॉर्मर CEO आहे पेटीएम मनीचे, यांनी सुद्धा रेजिग्नेशन दिलेलं आहे मे मध्ये आणि ट्रान्झिशन केलेलं आहे त्यांना ऍज CEO ऑफ पेटीएम सर्व्हिसेस मध्ये. ओके, जी एक काय आहे सबसिडरी मॅनेजिंग म्युच्युअल फंड आणि वेल्थ प्रोडक्ट्स आहे. राकेश सिंग यांना सुद्धा अपॉइंट करण्यात आलेला आहे नवीन CEO ऑफ पेटीएम मनीचं.
ओके, यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे पेटीएम मनी मधनं. वरुण श्रीधर यांनी त्यांच्या जागेवर अपॉइंट करण्यात आलेला आहे राकेश सिंग यांना सीईओ म्हणून पेटीएम मनीचं. ओके, हे काही अपॉइंटमेंट्स आहे आणि काही रेजिग्नेशन्स आहे जे की 197 कम्युनिकेशन्स मध्ये आहे. 197 कम्युनिकेशन ही कंपनी आहे बिहाइंड पेटीएम, त्यामध्ये काही अपॉइंटमेंट आणि रेजिग्नेशन झालेले आहे. सो त्याबद्दल ही पूर्ण माहिती आहे. तुम्ही एकदा एक पेजवर लिहू शकता की कोण अपॉइंट झालेला आहे, कोणाच्या जागेवर अपॉइंट झालेला आहे आणि कोणी कधी रेजिग्नेशन दिलेलं आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे डीआरडीओनी सक्सेसफुली डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी सक्सेसफुली कंडक्ट केलेली आहे 3 फ्लाइट टेस्ट ऑफ 4th जनरेशन व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीमची. ओके, व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. हे लक्षात ठेवा की डीआरडीओने आता 3 फ्लाइट टेस्ट केलेले आहे 4th जनरेशनची. तर ते 4th जनरेशन कशाचं आहे? व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीमचा, आणि याचा शॉर्ट फॉर्म सुद्धा आहे, ते आहे VSHORADS. ओके, हे एक्झाम मध्ये विचारू शकतात शॉर्ट फॉर्म साठी. सो आणि हे कुठे करण्यात आलेलं आहे सक्सेसफुली टेस्ट? हे करण्यात आलेलं आहे राजस्थान इथल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंज मध्ये, आणि 3rd आणि 4th ऑक्टोबरला हे टेस्टिंग करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आता की फीचर काय आहे टेस्टचे? तर हे की फीचर आहे जे टेस्ट डेमॉन्स्ट्रेट करते सिस्टीम एबिलिटी टू इंटरसेप्ट हाय स्पीड टार्गेट. सो हाय स्पीड टार्गेट सुद्धा ते त्याची एबिलिटी ला डेमॉन्स्ट्रेट करण्यात आलेला आहे. अचिव्हिंग क्रिटिकल पॅरामीटर जे की मॅक्झिमम रेंज मध्ये आणि अल्टिट्यूड वर अचीव्ह करतील. ट्रायलने शोकेस केलेला आहे सिस्टीमचा हिट टू किल कॅपेबिलिटी. ओके, इन वेरियस सिनारियोज मध्ये, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे अप्रोचिंग, रिसिडिंग आणि क्रॉसिंग टार्गेट. तर हे सगळे काही की फीचर्स आहे टेस्टचे जे की डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आलेले आहे टेस्टच्या वेळेस. नेक्स्ट डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शन कोणी केलेलं आहे? सो VSHORADS ही जी मिसाईल आहे ही डेव्हलप केलेली आहे, इंडिजिनियसली डेव्हलप करण्यात आलेली आहे बाय लॅबोरेटरीजनी. तर 2 कोणत्या? रिसर्च सेंटर इमरत. ओके, रिसर्च सेंटर इमरत डीआरडीओच्या कोलॅबोरेशन मध्ये ही इंडिजिनियसली डेव्हलप करण्यात आलेली आहे. सो 2 प्रोडक्शन एजन्सीज हे सुद्धा एंगेज आहे अंडर डेव्हलपमेंट कम प्रोडक्शन पार्टनर म्हणून, जे की एन्श्योर करतात रॅपिड ट्रान्झिशन टू युजर्स ट्रायल्स आणि प्रोडक्शन. ओके, अलाइन विथ विजन ऑफ आत्मनिर्भर भारत. सो डीआरडीओनी 3 फ्लाइट टेस्ट केलेला आहे 4th जनरेशन व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीमचं, आणि ते करण्यात आलेलं आहे राजस्थान इथल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंज मध्ये, आणि 3rd आणि 4th ऑक्टोबरला हे टेस्ट करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जे की महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, महाराष्ट्राला मध्ये आले होते. तर महाराष्ट्राच्या वाशिम डिस्ट्रिक्ट मध्ये आलेले होते ते. तर त्यांनी काही इनॉग्रेशन केलेले आहे, बघूया आपण. तो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी इनॉग्रेट केलेलं आहे बंजारा विरासत म्युझियम, आणि हे त्यांनी इनॉग्रेट केलेलं आहे महाराष्ट्र मधल्या वाशिम डिस्ट्रिक्ट इथे जे पोहरा देवी आहे तिथे त्यांनी हे म्युझियम इनॉग्रेट केलेलं आहे. नेक्स्ट जे म्युझियम आहे ते हायलाइट करतं कल्चरल हेरिटेज बंजारा कम्युनिटीचं. सो म्युझियमचं फीचर्स काय आहे? तर हे एक 4 स्टोरी म्युझियम आहे ज्याच्यामध्ये 13 गॅलरीज आहे, आणि ते शोकेस करतं हिस्ट्री आणि लेगसी ऑफ बंजारा कम्युनिटीची, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे पोर्ट्रेट्स त्याच्यामध्ये आहेत जे कोणाचे आहे? प्रॉमिनंट बंजारा लीडर्सचे, आणि त्यांचे जे मुवमेंट्स केलेले आहेत त्यांनी ते तिथे त्यांचे पोर्ट्रेट्स तिथे इन्क्लूड आहेत. सो नेक्स्ट ऍग्रिकल्चर आणि अॅनिमल हजबंडरी सुद्धा इनिशिएटिव्ह सुद्धा त्यांनी केलेले आहे. सो प्राईम मिनिस्टर यांनी हे लॉन्च करणार आहेत सेव्हरल इनिशिएटिव्ह ज्याची वर्थ आहे 23,300 करोडची, जे की फोकस करेल ऍग्रिकल्चर आणि अॅनिमल हजबंडरी सेक्टर्स मध्ये. नेक्स्ट पीएम किसान सन्मान निधी. सो हा निधी सुद्धा आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी 18th इन्स्टॉलमेंट सुद्धा रिलीज करणार आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा, जे की अप्रॉक्सिमेटली डिस्पर्स करण्यात येईल 20,000 करोड टू 9.4 करोड फार्मर्सला अक्रॉस इंडियामध्ये. ओके, ही स्कीम सपोर्ट करेल फार्मर्सला बाय प्रोव्हाइड करेल फायनान्शियल असिस्टन्स देऊन ते एक सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहेत फार्मरला. नेक्स्ट नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.
हे सुद्धा ते रिलीज करणार आहेत. यामध्ये 2000 करोड हा एक पार्ट आहे 5th इन्स्टॉलमेंटचा ऑफ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा, ज्याच्यामुळे बेनिफिट मिळणार आहेत महाराष्ट्रामधल्या फार्मर्सला. ओके, तर हा जो आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, तर हा महाराष्ट्रामधल्या फार्मर्स करता आहे, जो की 2000 करोड आहे ऍज अ पार्ट ऑफ 5th इन्स्टॉलमेंट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा. आणि ऑल इंडिया अक्रॉस इंडिया जे आहे तो आहे पीएम किसान सन्मान निधी, जो की 20,000 करोड याच्यामध्ये डिस्पर्स करण्यात येणार आहेत ओव्हर 9.4 करोड फार्मर्सला. सो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी इनॉग्रेट केलेला आहे बंजारा कम्युनिटीच्या कल्चरल हेरिटेजला हायलाइट करत महाराष्ट्राच्या वाशिम डिस्ट्रिक्ट इथल्या पोहरादेवी मध्ये एक म्युझियम इनॉग्रेट केलेला आहे, बंजारा विरासत म्युझियम. ओके, क्वेश्चन बघून घ्या. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच इंडियन शूटर, कोणत्या इंडियन शूटर टीमने गोल्ड मेडल विन केलेला आहे इन मेन्स 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल इव्हेंट मध्ये ऍट ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये, जी की झालेली आहे पेरू मध्ये. तर मुकेश नेलावली, राजवर्धन पाटील आणि हरिसिमर सिंग राठा यांनी मेन्स 25 मीटर पिस्टल फायर मेन्स 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल मध्ये या शूटिंग टीमने गोल्ड मेडल विन केलेला आहे. ओके, या ट्रायोने. नेक्स्ट, हु वोन द गोल्ड मेडल, कोणी गोल्ड मेडल विन केलेला आहे इन वुमेन्स 25 मीटर स्टँडर्ड पिस्टल इव्हेंट मध्ये ऍट ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये, जी की लिमा मध्ये झालेला आहे. सो दिवांशी यांनी वोन केलेला आहे गोल्ड मेडल. नेक्स्ट, विच ऑर्गनायझेशन, कोणत्या ऑर्गनायझेशननी अप्रुव्हल दिलेला आहे फर्स्ट डायग्नोस्टिक टेस्टला एम्पॉक्स डिसीज करतात, तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी अप्रुव्हल दिलेला आहे. हु हॅज बीन, कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज नवीन चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून फॉर पेमेंट्स ऍट 197 कम्युनिकेशन इथे. सो दीपेंद्र सिंग राठोड यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून फॉर पेमेंट्स इथे 197 कम्युनिकेशन मध्ये. What type of missile system is BISORAD? ओके, तर कोणत्या टाईपचे मिसाईल आहे हे, याचा फुल फॉर्म काय आहे, तर ते आहे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. ओके, नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द लोकेशन ऑफ बंजारा विरासत म्युझियम इनॉग्रेटेड बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी? तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी इनॉग्रेट केलेला आहे बंजारा विरासत म्युझियम. सो ते कोणत्या लोकेशनवर त्यांनी इनॉग्रेट केलेलं आहे, तर ते केलेलं आहे पोहरादेवी इथे, जे की वाशिम डिस्ट्रिक्ट मध्ये येते, तर तिथे त्यांनी इनॉग्रेशन केलेलं आहे. तर आता यावर तुम्हाला हा एक क्वेश्चन आहे की जे त्यांनी म्युझियम जे बनवलेलं आहे, सो ते म्युझियम चा आकार काय आहे, त्याला काय म्हणतात? ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.